भारताच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी परवा लोकसभेत आणि नंतर दुसऱ्या दिवशी राज्यसभेमध्ये एक कायदा मंजुरीसाठी प्रस्तावित केला होता. त्या कायद्याचं नाव होतं टॅक्सेशन अँड अदर लॉ अमेंडमेंट बिल 2026 आणि त्या कायद्यातल्या दुरुस्तीमध्ये हेतू हा होता पेमेंट अँड सेटलमेंट प्रोव्हिजन यात काही बदल सुचवले होते. थोडक्यात UPI सध्याची जी काही पेमेंट सिस्टीम आहे त्यात काही बदल प्रस्तावित केले होते. काय होता तो बदल हा होता की 2000 रुपयावरची जी व्यापारी ट्रान्झॅक्शन्स असतील त्याच्यावर काही चार्जेस लावण्याचं हक्क, अधिकार, स्वातंत्र्य हे सरकारला असेल. आणि सरकार वारंवार सांगतंय काळजी करू नका, तुम्ही सध्या ग्राहक म्हणून जे काही पेमेंट करता त्याच्यावर कुठलाही आकार चार्ज केला जाणार नाही. तसंच व्यापारी ट्रान्झॅक्शनना आज ताबडतोबीने आम्ही कुठलेही शुल्क आकारणार नाही. आणि मग तुम्ही उगाचच आरडाओरड करताय अशी बतावणी सरकारतर्फे केल्या जात होती. आपण थोडा या प्रश्नाचा अधिक गांभीर्याने विचार केला पाहिजे. कुठलेही चार्जेस हे सुरुवातीला तसे आकारल्या जात नाहीत. सुरुवातीला तुम्हाला त्या व्यवस्थेची सवय लावली जाते. हे कसं झालं? सुरुवातीला आपल्यापैकी प्रत्येकाने बँकेत खातं उघडावं म्हणून सरकारने एक अतिशय बोल्ड इनिशिएटिव्ह घेतला, एक मोठा पुढाकार घेतला. जवळजवळ 55 कोटीपेक्षा जास्त लोकांची जनधन खाती उघडली आणि मग सरकारचे कुठलेही व्यवहार असो हे बँकांमार्फत चालू केले. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे शेतकरी कल्याण निधी असो, गरीब कल्याण निधी असो, रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुरांची मजुरी असो, सरकारी, निमसरकारी किंवा खाजगी कुणी कर्मचारी असो त्यांचे पगार, पेन्शन सगळं काही बँकांच्या मार्फत सुरुवात केलं. आणि हळूहळू बँकांची खाती वाढली, त्याच्यातले ट्रान्झॅक्शन्स वाढले आणि मग प्रत्येक नागरिकाला एक डिजिटल इंडियाचं स्वप्न दाखवलं की आता तुम्ही बँकेत जायचे, आपले व्यवहार करायचे किंवा तुम्ही ATM वापरता, नेट बँकिंग वापरता, हे काही नको. आता UPI सब मरीज की एक दवा या आविर्भावामध्ये त्यांनी अशी बतावणी केली की UPIच्या मार्फत तुम्ही व्यवहार करा, पटकन व्यवहार होतील आणि तुम्हाला काही पैसे पण खर्च होणार नाही. आणि मग हळूहळू आपण अगदी 10 रुपयाची कोथिंबीर विकत घ्यायची असली, दूध विकत घ्यायचं असलं, काही किराणा सामान विकत घ्यायचं असलं तरी UPIचा वापर करायला लागलो. चहा पिला, हॉटेलमध्ये नाश्ता केला, आपण UPIचा वापर करू लागलो. आणि हळूहळू गेल्या 10 वर्षामध्ये UPIने आपले पंख पसरले. आता भारतातल्या सर्वसामान्य माणसाचे प्रत्येक रोजचे जे व्यवहार आहेत हे व्यवहार UPI मार्फत होतात. म्हणजे आता आपल्याला UPIची सवय झाली. आणि मग आता हळूच सरकारने सांगितलं की अहो हे UPI काय फुकट येतं का? त्याच्यासाठी काही टेक्नॉलॉजीवर खर्च होतो, त्यात सेक्युरिटी पाहिजे, सेक्युरिटीवर खर्च होतो, त्याच्यात आता फ्रॉड वाढत आहेत, प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॉड मेकॅनिझम, काही सॉफ्टवेअर वापरावे लागतील, त्याच्यासाठी खर्च येतो. मग कोणी करायचा खर्च? सुरुवातीला गेल्या 3 वर्षामध्ये करोना आणि नंतर भारत सरकारने अर्थसंकल्पात तरतूद करून 2000 कोटी रुपये, 2500 कोटी रुपये, 3000 कोटी रुपये अशी रक्कम देऊन ही जी व्यवस्था आहे ती व्यवस्था तहायत चालू ठेवली. आणि आता एका शुभ सकाळी सरकारने ही भूमिका घेतली की 2000 रुपयावरची जी मर्चंट ट्रान्झॅक्शन असतील त्याच्यावर सरकार त्याला वाटलं तर काही शुल्क आकारतील. म्हणजे ही सुरुवात असेल. आता हळूहळू हे रूटीन ट्रान्झॅक्शनला पण लागू होणार नाही याची खात्री कोण देऊ शकेल? तसं मर्चंट ट्रान्झॅक्शनच्या बाबतीत देखील 2000च्या वरच्या ट्रान्झॅक्शनला आता लागू केल्या जाईल. उद्या 2000च्या खालच्या ट्रान्झॅक्शनला लागू करणार नाही. हे कशावरून? आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या जगण्यामध्ये सुरुवातीला रोड, रेल्वे, शाळा, हॉस्पिटल ह्या कशा पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस होत्या. पाणी, वीज पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस होत्या. आत्ताचं युग हे
वित्त भांडवलाचं युग आहे, वित्त युग आहे. या युगामध्ये बँकिंग हे माणसाच्या जगण्यामध्ये अपरिहार्य बनलंय, अटळ बनलंय. म्हणजे ती पब्लिक युटिलिटी झालेली आहे. मग अशा या पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेसला जर चार्जेस लागू केले तर काय होईल? भारतातल्या प्रत्येक नागरिकाला याची किंमत मोजावी लागेल. आणि तुम्ही कल्पना करू शकणार नाही, हळूहळू याची जी व्याप्ती वाढेल त्यामुळं कोट्यावधी रुपये या माध्यमातून जमा केल्या जातील. आत्ताच लोकसभेमध्ये वारंवार विचारण्यात येणाऱ्या प्रश्नाला उत्तर देताना अर्थमंत्री असं सांगतात की मिनिमम बॅलन्स चार्जेस गेल्या 5 वर्षात 28,000 कोटी रुपये बँकांनी वसूल केले. मिनिमम बॅलन्स चार्जेस. आता हे UPI चार्जेस जर सरकारने कमीत कमी जरी लागू केले तरी कोट्यावधी रुपये जमा होतील. आणि मला वाटतं सोशल इन्फ्रास्ट्रक्चर, जसं रोड आहेत, रेल्वे आहे, तसंच बँकिंग हे देखील सोशल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून घोषित व्हायला पाहिजे. बँकिंग सेवा उद्योग आहे, पण बँकिंग ही पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस जाहीर केल्या जायला पाहिजे. आणि या बँकिंगमधल्या व्यवहारावर कुठल्याही शुल्काची आकारणी होता कामा नये, ही भूमिका घेतली तरच सामान्य माणूस याच्या होणाऱ्या अनिष्ट परिणामांपासून वाचू शकणार आहे. त्यामुळे आशा करतो तुम्ही नक्की हे लाईक कराल. धन्यवाद.